मितालीस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण तोंडाची चव वाढवणारं चटपटीत असं रसलिंबू कसं करायचं ते बघणार आहोत. रसलिंबू मध्ये अर्थातच लिंबाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे काय होतं, रसलिंबू खाल्लं की आपल्याला सी विटॅमिन भरपूर प्रमाणात मिळतं. कधी कधी काय होतं, घरात एखादी व्यक्ती आजारी असली की त्यांना जेवण जात नाही, तोंडाला चव नसते. अशा वेळी हे रसलिंबू त्यांना दिलं तर त्यांना तोंडाला चव येते आणि जेवणही जातं. रसलिंबू करायला अगदी सोपं आहे. कसं करायचं चला बघूया. रसलिंबू करण्यासाठी थोडी तयारी करूया. ही 3 चमचे मोहरी घेतली आहे. मोहरी थोडी भाजून घेऊया. मोहरी भाजताना गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे. ही पटकन भाजून होते. हे बघा, थोडीशी पांढरट झालेली आहे, म्हणजे मोहरी भाजून झालेली आहे. काढून घेऊया. त्यानंतर 2 चमचे मेथी दाणे, तेही भाजून घेऊया. हे अगदी खूप लाल होईपर्यंत भाजायचे नाही, थोडासा रंग बदलेपर्यंतच भाजायचे. मेथीही भाजून झालेली आहे. मेथी आणि मोहरी दोन्ही गार होऊ द्यायचे. ही 12 लिंब घेतलेली आहेत. ही अशी कागदी लिंब घ्यायची. याची साल अगदी पातळ असते. लिंब घेताना फ्रेश आणि घट्ट असे बघून घ्या. मऊ झालेली लिंब घेऊ नका. या लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे. रस काढण्यापूर्वी लिंबू हाताने असं मऊ करून घ्यायचं, म्हणजे सगळा रस निघून येतो. रसलिंबूसाठी आपल्याला 1 वाटी लिंबाचा रस हवाय. लिंब लहान मोठे असतील त्याप्रमाणे कमी जास्त लागू शकतात. लिंबांचा रस वाटीभर घेतलेला आहे. मला यासाठी 9 लिंब लागली. लहान असतील तर जास्त लागू शकतात. कढईत 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. हा वजनी 1/2 किलो गूळ आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे. आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळतोय तोपर्यंत चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येतील. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. गूळ पूर्ण विरघळला आणि उकळी आली की गॅस बंद करायचा. गॅस बंद केलेला आहे. पाक गरम आहे. हा पूर्ण गार होऊ द्यायचा आहे. हा एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते. मोहरी आणि मेथी गार झालेली आहे. ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. मोहरी, मेथी आणि हे 15 मिरीचे दाणे घेतलेले आहेत. हे भाजलेले नाही आहेत, कच्चेच यामध्ये घालायचे आहेत आणि हे सगळं कोरडंच बारीक करून घ्यायचे. हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. मसाला तयार करूया. मेथी, मोहरी, मिरीची पावडर, त्यानंतर 2 चमचे हळद, 4 चमचे तिखट, अर्धा चमचा दालचिनीची पावडर. माझ्याकडे दालचिनीची पावडर आहे म्हणून मी पावडर घालतेय. तुमच्याकडे पावडर नसेल तर 2-3 दालचिनीचे तुकडे मेथी मोहरी वाटतानाच त्यामध्ये घालायचे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रसलिंबूसाठी मसाला तयार झालेला आहे. गुळाचा पाकही पूर्ण गार झालेला आहे. यामध्ये सगळं साहित्य मिक्स करूया. लिंबाचा रस, थोड्या बिया खाली राहिलेल्या आहेत. खाली अजून एक बी दिसते, ती काढून घेऊया. मिक्स करून घेऊया. त्यानंतर तयार केलेला मसाला घालूया. मीठ, मिक्स करूया. रसलिंबू चवीला खूप टेस्टी लागतं. हे तुम्ही पोळी, भाकरी, भात कशाबरोबरही खाऊ शकता. अगदी आपण सॅलडसाठी काकडी, कांदा कापतो ना, तेव्हा त्यावर रसलिंबू लावून खायचं. खूप मस्त लागतं. एकदा नक्की खाऊन बघा. हे ब्रेडवर सुद्धा खूप छान लागतं. मस्त चटपटीत रसलिंबू तयार झालेलं आहे. हे आता घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत ठेवायचं. बाहेर हे 7-8 दिवस राहतं.
आणि फ्रीजमध्ये महिनाभरही राहतं. तुम्ही रसलिंबू करून बघा आणि आवडलं की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.